कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय तुझं नमो. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि मी दोनच शब्द बोलण्याचा ताईसाठी प्रयत्न करते. एवढे सुंदर त्यांचा सर्वांना आशीर्वाद आहे. आणि राधाकृष्ण नदीमध्ये सर्व माता भगिनी, सर्व पुरुष वृद्ध सर्वांची एवढी ताईंना साथ आहे. कारण ताई एवढं म्हणजे शिकून घ्यावं ताईकडून. कारण दुःख कसं पाठीमागे टाकायचं, दुःख पाठीमागे टाकून एवढं सुंदर सर्व कार्य करतात. आणि महाराजांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बरं, महाराजांच्या मी भरपूर कथा ऐकल्या, बऱ्याच म्हणजे त्याला ऐकल्या. माझ्या संत मला म्हणतो की मैया एवढ्या कथा ऐकल्या, मग लक्षात आहे का काही? तरी सुद्धा माझ्या ताईंचं महाराजांचं खूप खूप कौतुक आहे आणि अभिनंदन आहे. कारण अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंताची कथा महाराज एवढी सुंदर सांगतात. ती कितीही वेळा ऐकली तरी मला माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी ती नव्यानेच वाटते. म्हणून करता मी मला एवढं म्हणजे सवय नाही, तरी पण दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या सर्वांच्या समोर. आणि मी सहजपणे माझ्या ताईंना विचारलं एक वेळेस, म्हणलं ताई तुम्ही कुठे गेला होतात बरं शिकण्यासाठी? एवढं सुंदर शिवचरित्रकार आहात तुम्ही. मी तर आता त्या ह्याला गेले होते इकडं धनगर जवळ का म्हणतो ना, इकडे जवळ केला गेले होते आता मागच्या महिन्यामध्ये. तर एवढं भव्य दिव्य अशी ताईंची पाठी बघितली मी. एवढं सुंदर फोटो टाकलेला होता पाटोदा तालुक्यामध्ये. एवढं सुंदर फोटो टाकलेला होता आणि ताईंचे सुंदर कथा होती, रामकथा. मी हमेशा ताईंच्या युट्यूबला पाहत असते. म्हणजे तुम्ही म्हणता ना युट्यूब माझ्यासाठी विठोबा आहे. असंच सर्वांचं सहकार्य माझ्या ताईंना लाभावं आणि माझ्या माऊलीनगर मधल्या सर्व विठ्ठल रुक्माई ग्रुप मधल्या सर्व माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. आणि कारण काय की माझ्यासाठी माझ्या ताई जनाबाई म्हणू की मुक्ताबाई म्हणू की मीराबाई म्हणू, मला हे पुढचे शब्दच फुटत नाही. आणि माझे महाराज हरिभक्तीपरायण मुक्तीराम महाराज खाटे यांनी तर वृंदावनला शिक्षण घेतलेलं आहे. तरी त्यांच्या सोबत तर सदैव माझा कृष्ण कन्हैया बाकी बिहारी सदैव राहो आणि त्यांची उत्तम प्रगती होत राहो एवढी माझी कृष्ण कन्हैयाचरणी पुन्हा 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 प्रार्थना. आणि मी माझ्या ताईंसाठी एकच वाक्य बोलणार आहे. माझ्या ताईला मी माझ्या घरी आल्या मी सहजच विचारलं, ताई तुम्ही कुठे गेले होते शिकायला? तर माझ्या ताईंनी मला एकच उत्तर दिलं की बाप पंढरपूर आई आळंदी. बाप पंढरपूर आणि आई आळंदी एवढा सुंदर शब्द ऐकल्यानंतर मला ते पुन्हा पुन्हा कानात गुणगुणायचा. कारण एवढं सुंदर बोलल्या ताई. म्हणजे ज्या ठिकाणी पांडुरंग रुक्मिणीच्या हृदयात आहे त्याला कुठेच कमी पडणार नाही. आणि त्यांचं दुःख कधी आणि किती वेळा नाहीस होतं आणि कधी टचकन डोळ्यात पाणी येतं आणि कधी आनंदाचे शहारी चेहऱ्यावर उमटतात हे तुम्हाला आम्हाला तात्काळ दिसून येतं. बरं, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि माझ्या आदेश आहेत थोडेसे, कारण मला माईक हातात पण धरता येत नव्हता. माझ्या संतांमुळे माईक हातात धरता येतो. माझ्या ताईंच्या आज्ञेमुळे दोन शब्द बोलता येतात. कारण साक्षात गोपिका आहे आणि रामचंद्राच्या कथेमधील साक्षात माझी शबरी आहे. आणि त्यांच्यासाठी भरभरून काय गोपाल कृष्ण भगवान की जय.